शेतकऱ्यांना कसं लुटलं जातं त्याचं ह्या झाडाकडच्या उदाहरणावरून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल. आपल्यासमोर एक बाभळीचं झाड आहे आणि त्या झाडावर एक परजीवी वडाचं झाड उगवलेलं आहे. पहा, बाभळीचं झाड हे परिपूर्ण सक्षम होतं. त्या अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेऊन आपली वाढ करत होतं. परंतु ह्याच झाडावर नंतर एक वडाचं झाड उगवलेलं आहे आणि हे वडाचे झाड त्या बाभळीतील अन्नद्रव्ये शोषण करत आहे. त्याची मुळी कुठेही जमिनीत गेलेली नाही. हे आदर आहे. याला बेंडगुळ म्हणतात, परजीवी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही सांगा. परंतु हे एक बेंडगुळ झाड आहे आणि बाभळीच्या झाडावर उगवलेलं आहे. आणि हे झाड बाभळीने जमिनीतून शोषण घेतलेले अन्नद्रव्ये आपण स्वतः त्यामध्ये गोड बोलून शोषून घेत आहे. आणि याची कल्पना त्या बाभळीला नाही, कारण ते त्याला अंगा खांद्यावर घेऊन खेळवत आहे. आणि पहा, शेवटी जे व्हायचं ते झालेलं आहे आणि बाभळीचं झाड शेवटी तडपडून मेलेलं आहे, मरणासन्न अवस्थेत आहे. आणि ह्याच्या सर्व फांद्या तुम्हाला सुकलेल्या वाळलेल्या दिसतील. आणि नंतर ह्याच वडाच्या झाडाच्या मुळ्या आता जमिनीकडे गेलेल्या असून ते नंतर स्वतः हा अन्नद्रव्य शोषण करून आपलं जीवन पुढे चालू ठेवेल. अशाच पद्धतीची अवस्था सध्या शेतकऱ्याची आहे. शेतकरी हे शेतामध्ये राबतात, परंतु त्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे या बाभळीप्रमाणे शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे. आणि शेतीवर आधारित सर्व व्यवहार ह्या जगाचे सुरू असतात. जगाचा पोशिंदा ज्याला आपण शेतकरी म्हणतो, तो जगाला पोसत असतो आणि त्या पोसणाऱ्या शेतकऱ्यांचे ह्या बाभळीप्रमाणे आता हाल झालेले आहेत. त्याच्या शेतीमालाला कुठेही भाव नाही, म्हणून शेतकरीसुद्धा अशाच पद्धतीनं वाळून जात आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्यासुद्धा करत असल्याचे दिसून येत आहे. अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल.